कधी कधी मी स्वतःलाच एक प्रश्न विचारते, मी इतकं काय चुकीचं केलं होतं. नमस्कार मित्रांनी मैत्रिणींना, वेलकम टू माय चॅनेल थॉट्स. कारण इथे फक्त भावना व्यक्त होतात. मी स्वतःलाच कधी कधी प्रश्न विचारते, मी इतकं काय वाईट केलं होतं. मी कोणाशी वाद घातला होता. मी फक्त एकच प्रयत्न केला होता, सगळ्यांना आपलंसं करण्याचा. एक मुलगी म्हणून जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा ती फक्त घर बदलत नाही, ती संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. तिची सवय, तिचं वातावरण, तिच्या जवळचे, तिचे आपले असे लोक सगळं मागे सोडून ती एका नवीन घरात येते, जिथे तिला सर्व काही आपलंसं करायचं असतं. तिला फक्त एवढीच अपेक्षा असते, कोणीतरी तिला समजून घेईल. पण जेव्हा तिथेच तिच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत, तेव्हा मात्र आतून ती खूप तुटत जाते. मी खूप वेळा स्वतःला समजावलं, चालायचंच, थोडं सहन करायचं, कारण आईने तसं शिकवलं होतं आणि अनेक मुलींना तसं सांगितलं जातं. कारण मला वाटायचं कदाचित उद्या सगळं ठीक होऊन जाईल, परिस्थिती बदलेल, वेळेनुसार माणसं बदलतील. पण काही गोष्टी या वर्षानुवर्ष बदलत नाहीत. आणि मग एक वेळ येते ती म्हणजे जिथे स्त्रीला स्वतःलाच विचारावं लागतं, मी आयुष्यभर असंच जगायचं का. माझ्यासाठी तो क्षण खूप कठीण होता खरं तर. कारण एका बाजूला होती माझी सहनशीलता आणि दुसऱ्या बाजूला होता तो म्हणजे माझा स्वाभिमान. आणि शेवटी मी माझा स्वाभिमान निवडला. हा निर्णय खरं तर घेताना खूप भीती होती, खूप वेदना होत्या. लोक काय म्हणतील, अनेक प्रश्न पडले होते. नातेवाईक काय विचार करतील. पण या सगळ्यांपेक्षा मोठा प्रश्न होता तो म्हणजे मी स्वतःला कसं पाहणार, मी स्वतःसाठी काय जगणार. जर मी स्वतःच्या वेदना कायम दाबून ठेवल्या तर एक दिवस मी पूर्णपणे तुटून जाईल आणि कदाचित संपूनही. म्हणून मी ठरवलं, मी शांतपणे माझा निर्णय निवडला, कोणावर आरोप न करता, कोणाला दोष न देता, फक्त स्वतःला वाचवण्यासाठी. आज मी माझं छोटंसं आयुष्य जगते आहे. माझं घर, माझं काम, माझी मुलं, माझे विचार आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या भावना, ज्या मला काय सांगतात याला मी सर्वप्रथम प्राधान्य देते. कधी कधी अजूनही काही लोक मला विचारतात, तू गावी का येत नाहीस. तर त्यांना पडणारा हा प्रश्न खरं तर साहजिकच आहे, कारण की माझी गावाकडची उपस्थिती ही बरेचदा नसतेच. पण प्रश्न हा विचारणाऱ्यांना कधी विचार केला आहे का त्यांनी, एखादी व्यक्ती जिथे तिचं मन दुखतं तिथे ती पुन्हा पुन्हा का जाईल. हा खूप खरं तर भावनिक प्रश्न उद्भवतो. नातं टिकवायला दोन्ही बाजूने प्रयत्न करावे लागतात. फक्त एकाच बाजूने प्रयत्न केले जर गेले तर ते नातं टिकत नाही. बऱ्याचदा एका बाजूने होणारी घुसमट ही कदाचित लोकांना दिसतही नसेल. तर ते नातं नसतं हे देखील लोकांना समजायला हवं. ती फक्त जबाबदारी बनते आणि ती आपण नकळतपणे लांबून दूर राहून निभावत असतो. आज मी खरं तर कोणावर राग धरून नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मी आता स्वतःला हरू देणार नाही, हे मात्र मी स्वतःला सांगितलंय. मी स्वाभिमानाने स्वतःसाठी जगते आहे. ज्या गोष्टी स्वाभिमान जपण्यासाठी गरजेच्या होत्या त्या मी केल्या आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे. आज मला एक प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटतं, ज्यांना हा प्रश्न पडतो, जे मला वारंवार विचारलं जातं, तू गावी का येत नाहीस. पण हा फक्त प्रश्न नाही बरं का, हा माझ्या आयुष्यातला अनेक वर्षांच्या वेदनेला स्पर्श करणारा खरं तर प्रश्न आहे, जो कदाचित मी अनेक वर्ष विसरून गेली होती. पण हल्लीच एका व्यक्तीच्या विचारण्याने मला पुन्हा त्या वेदनेला कुठेतरी स्पर्श करून गेल्यासारखं वाटलं. जिथे मी मनापासून नातं जपायचा मी प्रयत्न केला, पण माझ्या भावनांना कधीच किंमत मिळाली नाही. आज पहिल्यांदाच मी माझ्या मनातलं सगळं काही बोलते आहे आणि मला खरंच खूप हलकं वाटतं. नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, खरं तर इथे मी माझे विचार व्यक्त करते आणि माझ्या भावना देखील. आजचा हा व्हिडिओ मी खास करून त्याच लोकांसाठी बनवला आहे, जे मला वारंवार विचारतात, तू गावी का येत नाहीस, तू सासरी का जात नाहीस. कधी कधी तर येत जा असा प्रश्न ते सहज विचारतात. आणि हा प्रश्न विचारण्याचा हेतू हा कदाचित वाईट नसतो बरं का, पण या प्रश्नामागे अशी ही एक वेदना आहे हे त्यांना कदाचित माहीत नसेल, जी प्रत्येकाला समजेलच असंही नाही. मी जेव्हा लग्न करून सासरी आले तेव्हा मी एका छोट्या कुटुंबातून आलेली मुलगी होती. खरं तर माझ्या माहेरी फक्त माझी आई आणि मी, मोठ्या बहिणी या लहानपणीच लग्न करून गेलेल्या, ना भाऊ ना वडील, असं माझं छोटंसं दोघींचंच कुटुंब. एकमेकींचा आधार होतो आम्ही. खरं तर आईसाठीच मी आधार होते. पण माझं लग्न झालं तेव्हा मी आले मोठ्या जॉईंट फॅमिलीत, एकत्र कुटुंबात.
ते खरं तर 14-15 लोक. मी मनापासून प्रयत्न केला सगळ्यांना समजून घेण्याचा, सगळ्यांना आपलंसं करण्याचा. कारण मला शिकवलं होतं सासरचं घर म्हणजे तेच तुझं आता स्वतःचं घर असणार आहे. पण कधी कधी आयुष्य तसं नसतं जसं आपण त्याचे स्वप्न पाहतो. मी त्या घरासाठी खूप काही स्वप्न पाहिली होती. मी आले पण मला कोणीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्यावर टाकलं गेलेलं काम, एकटीवर टाकली गेलेली जबाबदारी सगळं सांभाळताना हळूहळू मी आतून तुटत गेले होते. समजून घेणार मात्र कोणीच नव्हतं. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त आणि फक्त काम. कोणालाही ते दिसत नव्हतं. माझा थकवा, माझं मानसिक त्रास, शारीरिक त्रास या वेदनेला कुठेतरी संपवायचं होतं. कोणाला त्या वेदना जाणवत नव्हत्या. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या भावना कोणालाही महत्वाच्या वाटत नव्हत्या. मी खरं तर तिथे रुळले आहे की नाही. हळूहळू त्या सगळ्या गोष्टींची मानसिक आणि शारीरिक घुसमट व्हायला लागली. कधी कधी असं वाटायचं मी माणूस आहे की फक्त काम करणारी आणलेली व्यक्ती. माझ्या मनातला आवाज, माझ्या वेदना, माझे प्रश्न कोणीच ऐकले नाहीत. आणि मग एक दिवस या सगळ्यांचा विस्फोट झाला. मी एक निर्णय घेतला, स्वाभिमानाने जगायचं. भांडण करून जमेल त्या दृष्टीने मी प्रयत्न करून, द्वेष ठेवून काही का असेना पण स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून मी वेगळा असा स्वतःचा संसार सुरू केला. हा निर्णय खरं तर घेणं सोपं नव्हतं. कारण की एकत्र कुटुंबातून आपल्या जोडीदाराला बाहेर काढणं हे देखील तितकंच कठीण होतं. एक स्त्री जेव्हा असा निर्णय घेते तेव्हा ती फक्त घर सोडत नाही किंवा ती घरही तोडत नाही. ती फक्त भीती सोडते, दडपण सोडते आणि स्वतःला पुन्हा उभं करते. आजही काही लोक मला विचारतात, गावी येत जा ग, सासरी का येत नाहीस? मी एवढंच सांगू इच्छिते अशा लोकांसाठी जिथे आपल्या येण्याने आनंद नसतो ना, फक्त कामाच्या अपेक्षा असतात, तिथे जाण्याची इच्छा ही आपोआप मरून जाते, कमी असते. आजही जर मी तिथे गेले तरी फक्त भावनिक नसते गुंतवणूक, तर मला मुलगी म्हणून नाही तर काम करणारी व्यक्ती म्हणूनच पाहिलं जातं. आणि म्हणूनच मी थोडं अंतर ठेवते. याचा अर्थ असा नाही की माझ्या मनात द्वेष आहे किंवा मला माझी नाती नको आहेत. पण माझ्या मनात आता माझा स्वाभिमान आहे. मी आज माझं आयुष्य, माझं घर, माझं काम आणि माझे विचार, माझी मुलं या सर्वांना मी निवडलं आहे. मोकळेपणाने मी जगते आहे. आणि म्हणूनच आज मी हा व्हिडिओ खरं तर बनवला आहे. कदाचित माझ्यासारख्या अनेक अशा स्त्रिया असतील ज्या हे सगळं सहन करत आहेत. त्यांना एवढंच सांगावंसं वाटतं, स्वतःचा आवाज दाबू नका, कर्तव्य करा पण स्वतःला हरवू नका. कारण स्त्री ही सहनशील असते पण तिचा स्वाभिमानही तितकाच मोठा असतो आणि त्याला महत्व द्या. आणि शेवटी ज्यांना वाटतं की मी गावी का येत नाही त्यांना एवढंच सांगायचं आहे, जिथे आपल्याला माणूस म्हणून मान मिळतो ना, तिथेच मन हे पुन्हा पुन्हा जावंसही वाटतं. त्यामुळे आज मी कोणावर राग धरून नाही जगत पण स्वतःचा सन्मान जपून जगते आहे. आज मी कोणावर राग धरून जगत नाही तर स्वतःसाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभी आहे. आणि कदाचित माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आजही शांत आहेत. हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. कारण प्रत्येक स्त्रीला कर्तव्याबरोबर सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार असतो आणि तो प्रत्येक स्त्रीने पाळला जावा असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. मित्र आणि मैत्रिणींना कदाचित माझे हे विचार पटणारही नाही, पण मैत्रिणींनो, माझ्या या चॅनेलवर मी माझ्या आयुष्यातले खरे अनुभव, भावना आणि जीवनातील शिकलेल्या अनेक साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. जर तुम्हालाही अशा भावना, अशा आयुष्याच्या कथा, भावनिक विचार, कदाचित माझी कथा तुमच्यासारखीही असेल, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमच्या मनातही अशाच काही वेदना असतील. म्हणूनच जर तुम्हाला अशा खऱ्या आयुष्याच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलवर सबस्क्राईब करा. ही फक्त माझी कथा नाही तर अशा हजारो स्त्रियांच्या आयुष्याची देखील कथा आहे. अशाच खऱ्या अनुभवांसाठी माझ्या थॉट्स चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं मत देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या कथा मला ऐकायला नक्कीच आवडतील. भेटूया पुन्हाच नवीन कथेसोबत, नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.